स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी लोलीकंद पंचायत समिती गण हवेलीचे उमेदवार सौ लोचन विजय शिवले यांचे मतदारांना आवाहन। प्रचार कशा पद्धतीचा आता चालू आहे की अशा घटनेमुळे तुम्ही प्रचाराची कशी रणनीती आखलेली आहे? 28 तारखेला सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान आम्हाला सगळ्यांना जी दुःखद घटना कळाली, त्या घटनेनंतर खऱ्या अर्थाने आम्ही सर्व शून्य झालो होतो। प्रचार वगैरे ह्या गोष्टी पलीकडच्या आहेत, परंतु आमचे नेते आमचे अजितदादा पवार यांच्या बाबतीत जी दुर्घटना झाली, त्या दुर्घटनामुळे सर्वच जे मन शून्य आणि पूर्णच डोक्यामध्ये एक आपण म्हणतो मुंग्या येतो तशा पद्धतीचा तो सगळा कालखंड होता। आणि नंतरच्या काही काळानंतर सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आपण आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या या दुःखद घटनेनंतर प्रचाराची यंत्रणा ही जास्त म्हणजे गाड्या असतील किंवा जास्त आनंदात उत्साहात न करता त्या ठिकाणी फक्त घरोघरी जाऊन लोकांना अजितदादांचे विचार असेल, आपल्या पक्षाचे विचार असेल, शिवशाही फुलेकरांचे जे काही पुरोगामी विचार आहेत त्या माध्यमातून पत्रकं वाटून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। लोणीकंद गटामध्ये आता कशा पद्धतीचा प्रचार तुमचा आणि तुमच्या विरोधात जे आहे त्यांचा कशा पद्धतीचा चालू आहे? आताच्या सध्याच्या घडीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही उमेदवार आहेत ते सर्व मतदारांपर्यंत स्वतः वैयक्तिक पत्रकांच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि विरोधकांचं तुम्ही जर म्हणसाल तर आदरणीय अजितदादा हे फक्त आमच्या पक्षाचे किंवा ठराविक एका समाजाचे किंवाचे नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि तळागाळातील सर्वच पक्षांना न्याय देण्याची आणि आपल्या मतदारसंघातला आपल्या या विभागाचा विकास कसा होईल व त्याच्यामध्ये चांगले कामं घेऊन येणारा पक्षाचा असू दे किंवा विरोधकातला असू दे, त्यांनी नेहमी हे सगळं बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या हिशोबाने त्यांनी सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता आपण जर समोरची उमेदवारी किंवा समोरचे उमेदवार जर पाहिले तर खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील राजकीय प्रवासामध्ये आदरणीय अजितदादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि अजितदादांच्या या अकाली जाण्यामुळे जेवढं दुःख आम्हाला आहे तेवढं कदाचित दुःख त्यांना झालं नाही झालं मला माहीत नाही, परंतु एकंदरीत त्यांच्या प्रचार यंत्रणेमुळे आम्हाला काही फरक पडत नाही। आपला विकासाचा कामाचा माणूस गेलेला आहे, परंतु आमची जी प्रचार यंत्रणा आहे आणि आम्हाला काहीतरी विजय व्हायचे किंवा काहीतरी पदरात पाडून घ्यायचं या हिशोबाने सगळ्या पद्धतीचा प्रयत्न त्यांच्या पोपर्यंत चालला आहे। परंतु आम्ही व्यक्ती आहोत, एक आपलं मन आहे की आपल्या अजितदादांच्या बाबतीत अशी दुर्घटना घडली आहे, त्यामुळे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे आणि कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर ज्या काही आपल्या भावना असतात त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी या प्रचार यंत्रणेला सामोरं जातो। मतदारांना काय आव्हान करणार आता? मतदारांना खऱ्या अर्थाने हे राजकारण आहे किंवा समाजकारण आहे, आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत। आज आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व करायला सामोरे जात म्हणजे येत आहोत। लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे त्यांच्या जे काही जीवनमान असेल, त्यांच्या गरजा असेल, या कुठेतरी एक प्रतिनिधित्व म्हणून पूर्ण करायच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी येत असतो। परंतु हे सगळं करत असताना आदरणीय अजितदादांची जी शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आदरणीय अजितदादांचे संस्कार आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही आम्हाला करता येईल किंवा जे काही वेळ अजितदादांच्या वेळेनुसार सगळ्या जे काही गोष्टी असतात ते सर्व करून आम्ही त्या ठिकाणी अजितदादांच्या स्वप्नातील जे काही परिसर आहे तो साध्य करण्यासाठी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। वडगाव शिंदे लोणीकंद ह्यामध्ये आपल्याला खूप मोठा प्रतिसाद आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की तळागाळापर्यंत तुम्ही जे पोहोचलात तर तिथल्याच्या समस्या खूप मोठ्या आहेत, तर ते कशा पद्धतीचे तुम्ही सोडवणार? आपण पाहिलं वडगाव शिंदे पासून तो लोणीकंद या परिसरामध्ये हा सर्व जो परिसर आहे तो इंद्रायणी भीमाबाबा इंद्रायणी नदीच्या काठचा आहे आणि आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा यांच्या दूरदृष्टीमुळे ह्या परिसरामध्ये जे काही बंधारे बांधले आहे त्यामुळे ह्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो नेहमी म्हणजे उन्हाळ्यामध्ये देखील या ठिकाणी नदीला पूर्ण पाणी असतं आणि त्याच्यामुळे इथला जो परिसर आहे तो नेहमी सुजलाम सुफलाम आणि हिरवागार असतो। त्याच्यामुळे जे काही परिसर आहे त्या परिसरामध्ये पाण्याची आवर्तन असेल त्या गोष्टी आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये बिबट्याचाही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वावर या ठिकाणी होत होता। तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत बिबट्या असेल आणि खऱ्या अर्थाने शेतामध्ये काम करणारी माझी महिला म्हणजे अगदी खुरपणीपासून तर सगळ्या गोष्टींमध्ये तिचा जास्तीत जास्त त्यामध्ये सहभाग असतो आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये
त्याचा कसं काय प्रादुर्भाव घेता येईल, त्याच्यातून कसं त्यांना सुटका मिळेल, तो एक प्रयत्न असेल. आणि आमच्या या मतदारसंघाच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. मग वाघुली असेल, फुलगाव MIDC असेल, पलीकडे समजा लोहगाव असेल, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. आणि महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या जे काही रेट्स आहेत ते इतर जे काही बाहेरून लोक असतात किंवा स्थानिक लोक असतात त्यांना ते परवडत नाही. कुठंतरी तो जो काही नागरिक आहे तो बाजूच्या गावांमध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथं थोडं कमी दरामध्ये त्याला ते सगळं उपलब्ध होत असतं. त्याच्यामुळे त्या नागरीकरणामुळे देखील आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धोड येत आहे. आणि त्याच्यामुळे जे काही या परिसरामधील वॉटर मीटर गटर आपण जे म्हणतो त्या सगळ्या सुविधांचा अभाव हा नक्कीच आहे. महानगरपालिकेला मिळालेल्या सुविधा ह्या नक्कीच या गावांना देखील मिळायला पाहिजे, कारण त्याच पद्धतीचं नागरीकरण त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे तो देखील भविष्य काळामध्ये खूप मोठा म्हणजे एक आमच्यासाठी टास्क असणार आहे की या सर्व गोष्टींमध्ये पुढे जाणे. त्याच पद्धतीने जर विचार केला तर या परिसरामधून शहर जवळ असल्यामुळं इथल्या रस्त्याचा चौबंदीकरण असेल किंवा खड्डेमुक्त रस्ते असतील किंवा कनेक्टिव्हच्या बाबतीतले काही प्रश्न असेल हे नक्कीच भविष्य काळामध्ये त्यामध्ये अतिशय भरीव काम करण्याची गरज आहे.